आज आपण पाहणार आहोत कोणत्याही प्रकारचं ब्रेड न यूज करता बनवलेलं सँडविच। इथे मी हाय प्रोटीन रिच असं सँडविच बनवलेलं आहे। हे मी कडधान्यांपासून बनवलेलं आहे। चला तर पाहूया। इथे चॉपरमध्ये मी काही भाज्या घेतल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घेऊ शकता। मी इथे गाजर, एक कांदा, थोडीशी फरसबी आणि थोडेसे वाटाणे घेतले आहेत। यामध्येच आता मी आलं, लसूण आणि मिरची घालणार आहे आणि चॉपरमध्ये याला एकदम बारीक करून घेणार आहे। तुम्ही हे मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता। अशा प्रकारे मी या सगळ्या भाज्या एकदम बारीक करून घेतल्या आहेत। आता एका बाउलमध्ये ह्या सगळ्या भाज्या आपण काढून घेऊया। आता या चॉपरमध्ये मी ते मूग आणि मटकी मिक्स घेतला आहे। यालाही आपण तसंच भाज्यांसारखं बारीक करून घेणार आहोत। तुम्ही हेही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता। हे बघा, मी स्प्राउट्सही बारीक करून घेतले आहेत। आता हे भाज्यांच्या मिक्सरमध्ये आपण मिक्स करूया। हे चांगलं एकजीव करून घेऊ। हे चांगलं मिक्स झालं की यामध्येच आपण सुके मसाले घालणार आहोत। इथे मी चवीनुसार मीठ, हळद, जिरेपूड आणि चाट मसाला घेतला आहे। तसेच बाइंडिंगसाठी 2 चमचे मी इथे बेसन पीठ घेतलं आहे। तुम्ही तांदळाचंही पीठ वापरू शकता। सँडविचला अजून हेल्दी बनवण्यासाठी मी हे घरी बनवलेलं पनीर त्यामध्ये चिली फ्लेक्स मिक्स करून घेते। याचा आपण एक लेयर देणार आहोत। आता इथे टोस्टरला दोन्ही बाजूने व्यवस्थित बटर किंवा तूप लावून घेऊया आणि तयार केलेलं हे मिश्रण आपण त्यावर व्यवस्थित पसरवून घेऊ। अशा प्रकारे मी हे पूर्ण व्यवस्थित पसरवून घेतलं आहे। आता यावर आपण पनीरचा लेयर देणार आहोत। पनीरही अशाच प्रकारे आपण सगळीकडे पसरवून घेऊया। आता वरून पुन्हा आपण कडधान्यांचा लेयर देणार आहोत। आता टोस्टर व्यवस्थित बंद करून आपण याला मध्यम आचेवरती दोन्ही साइडने खरपूस असं भाजून घेणार आहोत। इथे मी अशी एक जाळी घेतली आहे जेणेकरून यावर आपलं टोस्टर व्यवस्थित असं स्थिर राहील आणि आपलं सँडविच चांगलं भाजलं जाईल। तर 2-2 मिनिटं मी दोन्ही साइडने व्यवस्थित असं भाजून घेतलं आहे। तुम्ही पाहू शकता सँडविच हे व्यवस्थित भाजलं गेलं आहे। हे सँडविच जसं हेल्दी आहे तसं टेस्टीही लागतं। हे सँडविच नक्की करून पहा। रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच चमचमीत अशा रेसिपीजसाठी स्वाद घरचा विथ प्रियांका या चॅनल नक्की सबस्क्राइब करा।